मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग दुसरा. तिला विचारले, तुम्हाला काल जास्त लागले नाही ना? काहीतरी सुरुवात करायची होती, त्याकरिता तोच प्रश्न विचारला. मी तुम्हाला सांगितले होते ना, नाही म्हणून. हो, पण मला वाटले मुक्कामार वगैरे. नाही. माझा हात आता पूर्ण बरा आहे. ते मला दिसतच होते, कारण तिच्या दोन्ही हातात भाजीने भरलेल्या पिशव्या होत्या. मी म्हटले, एक पिशवी घेऊ का? ते नाही म्हणाली. तुमच्या समोरच्या इमारतीमध्ये मी राहतो. विज्ञान शाखेत पदवीधर झालो आहे. नोकरीच्या शोधात आहे. उगाच आपली ओळख करून दिली. तिने फक्त एक छोटंसं स्मितहास्य दिले आणि पुढे चालू लागली. मी पण तिच्याबरोबर चालत होतो. मी विचारले, तुम्ही नेहमी पांढरी साडी का नेसता? काही बरे वाईट झाले आहे का? नाही. असं का वाटलं? सिनेमात दाखवतात ना, पांढरी साडी, अंगावर एकही दागिना नाही, कपाळ मोकळे. म्हणजे काही दिवसापूर्वी नवरा गेला असावा म्हणून विचारले. दिखावे पे मत जाओ. अपनी अकल लगाओ. मी हसलो आणि म्हणालो, सॉरी, मी काहीतरी वेगळे समजत होतो. काही हरकत नाही. म्हणजे नवरा आहे तर? नाही. म्हणजे? अजून लग्न झालेलं नाही. अच्छा, मग हे साडी वगैरे? का? नेसू शकत नाही का? नेसू शकतात, पण माणसाच्या पेहरावरून त्याचा अंदाज येतो. मी पुस्तकातले वाक्य चिटकवले, पण त्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते. पण तिने रिक्षा पकडली आणि त्यात बसून मला विचारले, तुम्हाला यायचं आहे का? मग माझ्या लक्षात आले की मी बाजाराच्या बाहेर आलो आहे. मी नाही म्हटले आणि परत बाजारात जाऊन भाजी घेतली आणि घरी आलो. आल्यावर पहिला फोन मी साहिलला केला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, मग अरे मग काय, ती सफेद साडी नेसते, चेहऱ्यावर मेकअप करत नाही, साधी पावडरही लावत नाही, लग्नही झाले नाही. असं कसं? तिच्या काही इच्छा नसतील का? घरचे तिला असे करायला भाग पाडत असतील का? अरे पण तू कशाला तिचा इतका विचार करतोय? तू तुझ्या कामात लक्ष घाल. काय माहिती, पण काहीतरी गूढ आहे हे नक्की. ठीक आहे, आपण संध्याकाळी बोलू. मी फोन ठेवल्यावर विचार केला, साहिलचे बरोबर आहे आणि माझा अभ्यास करायला लागलो. संध्याकाळी आम्ही भेटलो. साहिलने विषय काढला. तू आकर्षित होतोयस असं मला वाटतं. हो, पण हे कॉलेजमधले आकर्षण असते तसे नाही. मग माहीत नाही, पण माझ्या मनात सतत तिच्याबद्दल विचार चालू असतो. बरेच प्रश्न पडतात आणि उत्तरं सापडत नाहीत. अच्छा, तू माझ्या सर्व प्रश्नांचं निरसन करतोस. तुला तर तुझे प्रश्न आरामात सोडवता येतील. असे काही नाही. तुला माझ्याकडून काय हवं आहे? काही नको, फक्त मी माझे मन मोकळे केले, बस. ठीक आहे. मग आम्ही आपापल्या घरी आलो. मला इंटरव्ह्यूची तयारी करायची होती, पण चित्त थाऱ्यावर नव्हते. डोळ्यासमोर नोट्स होत्या, पण मनात विचार भलतेच. पुन्हा भेट कधी होईल याच विचारात मी होतो. नंतर सोडून दिले आणि नोट्सवरती लक्ष केंद्रित केलं. दरवेळेस मला नवीन प्रश्न विचारले जातात. नवख्या माणसाला अनुभवाशिवाय कसे येणार सगळं? माझं काहीतरी चुकत आहे तयारी करण्यात, पण काय ते समजत नव्हते. आत्मविश्वास कमी पडत असावा. पण एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तसे सांगून द्यावे. खोटं बोलले तर त्यावर दुसरा प्रश्न येतो. हे मी अनुभवाने शिकलो आहे खरा, पण नक्की करायचे काय हे सुचत नव्हते. 2 दिवस आहेत पुढच्या कॉलला. मी जेवून पुस्तकात डोकं घातलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की कोणत्याही गोष्टीची भीक मागायची नाही. आपलं महत्त्व पटवून द्यायचं. गरज दोन्ही बाजूने असते, पण इथे एका जागेसाठी शेकडो उमेदवार. त्यात आपला नंबर कसा लागणार? काय युक्ती लढवावी जेणेकरून आपला नंबर पहिला येईल? विचार करता करता डोळा लागला. पुस्तक बाजूला ठेवून मी झोपून गेलो. सकाळी लवकर उठून मी बागेमध्ये फिरायला गेलो. लवकर म्हणजे 8 वाजता. साहिल बागेतून येताना मला भेटला आणि विचारलं, आज लवकर उठला वाटतं. आता मला 8च्या आधी जाग येतच नाही तर त्याला मी काय करू? माझे कसे होणार कोणास ठाऊक. 9 वाजता परत येताना ती व्यक्ती दिसली. लांब होती. नाव माहीत नसल्यामुळे ओरडताही येत नव्हते.
मी तिच्यापर्यंत पोचणार तितक्यात ती ऑटो रिक्षामध्ये बसून निघून गेली. म्हटलं थोडा वेळ कमी पडला. मग विचार केला जाऊ दे, वेळ तर समजली. दुसऱ्या दिवशी 8:45 पासून त्याच रस्त्यावर उभा. आता भेटली की पहिले नाव विचारायचे असे ठरवले. 10 मिनिटांनी ती दिसली, पण घाईत असल्यामुळे फक्त छोटीशी स्माईल दिली. तेवढ्यात तिला रिक्षा मिळाली आणि ती निघून गेली. हे रिक्षावाले पण ना नको तिथे टपकतात. पाहिजे तेव्हा हळूहळू जवळ येतात आणि खो देऊन निघून जातात. आपण मात्र ओरडत बसावं रिक्षा रिक्षा. आणि हिच्या एका हातावर रिक्षा थांबली आणि भुरकन निघून गेली. संध्याकाळी कधी घरी येत असावी बरं? त्या इमारतीच्या गुरख्याला विचारायचे का? नको, तो मला आणि साईला चांगला ओळखतो. गावभर दवंडी पिटवेल. जाऊ दे, नशिबात असेल तर होईल भेट. आपल्याला तयारी करायची आहे. दुसऱ्या दिवशी 11 वाजता पोचायचे होते. माझ्या घरापासून 1 तासावर कंपनी होती, पण नवीन जागा शोधायला वेळ लागेल म्हणून मी लवकर निघालो. इमारतीच्या बाहेर पडताच तोच आवाज आला. अहो शुकशुक. मी समोर पाहिले तर रिक्षामध्ये तीच मुलगी बसलेली होती. ती म्हणाली, मी स्टेशनला जाते आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे? मी म्हटलं तिथेच. मग येता का? आपण एकत्र जाऊ. मनात विचार केला, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. मी पटकन रस्ता क्रॉस करून रिक्षामध्ये बसलो. सकाळी रिक्षा मिळायला बराच वेळ लागतो. मी तुम्हाला काल पाहिलं, रिक्षा मिळाली नाही म्हणून आज विचारलं. मी रिक्षा बघायला थोडंच आलो होतो, हे मी कशाला सांगू. फक्त गालात हसलो. कुठे? इंटरव्ह्यू वाटतं. हो, तुम्हाला कसं कळलं? तुम्हीच म्हणता ना, पोशाखावरून अंदाज येतो. क्रमशः